धनु राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याचे राशीफल कसे असेल ते जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर स्वागत आहे। जर तुमची राशी धनु आहे तर सप्टेंबर तुमच्यासाठी शुभ फलदायक असेल की कठीण हे जाणून घेऊ। धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर लक्ष देणे आवश्यक आहे। व्यर्थ गप्पा मारणे आणि लोकांशी जास्त संवाद साधणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते। तुमचे लक्ष कामावर नसल्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। व्यापारी जातकांनी आक्रमकतेपासून दूर राहावे आणि आपल्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवावेत, नाहीतर तुमच्यातील वादामुळे व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो। महिन्याची सुरुवात व्यावसायिक संबंधांमध्ये अडचणी आणेल, पण 4 सप्टेंबरपासून जेव्हा बुध सिंह राशीत तुमच्या 9व्या भावात प्रवेश करेल तेव्हा परिस्थितीत बदल होण्यास सुरुवात होईल। हा बदल महिन्याच्या शेवटपर्यंत चालू राहील आणि व्यवसायात उत्तम लाभाचे योग तयार होतील। प्रेमसंबंधांमध्ये दृढता येईल, तुम्ही तुमच्या नातेसंबंधांना पुढे नेण्यास उत्सुक असाल। विवाहित व्यक्तींना काही अडचणींचा सामना करावा लागेल, आपसात तणाव होण्याची शक्यता आहे। शक्य तितके त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी वर्गासाठी हा महिना अनुकूल राहू शकतो आणि तुम्हाला शिक्षणात काहीतरी करायला मिळेल। कौटुंबिक जीवनात चढउतारांची स्थिती राहण्याची शक्यता आहे। तुमच्या प्रवासाची शक्यता सुद्धा या महिन्यात जास्त असेल। आरोग्यावर लक्ष देणेही आवश्यक असेल। आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना मिश्रित परिणाम घेऊन येईल। खर्च सुद्धा राहतील आणि उत्पन्नही ठीकठाक राहण्याची शक्यता आहे। जर तुमची आर्थिक स्थिती पाहिली तर हा महिना मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे। या महिन्यात तुमचे उत्पन्न आणि खर्च दोन्ही वाढतील। 6व्या भावात बसलेल्या गुरु महाराज तुमचे खर्च वाढवतील। तुमच्याकडे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव खर्च करण्याची स्थिती असेल। शिवाय शनी महाराजही वक्री अवस्थेत 3ऱ्या भावात बसून द्वादश भावाकडे पाहतील आणि खर्च वाढवतील। कोणाच्या आरोग्यावरही खर्च होऊ शकतो। तुम्ही तुमच्या भावंडांची आर्थिक मदत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला काही धनाची आवश्यकता पडेल। पण महिन्याच्या उत्तरार्धात 18 सप्टेंबरपासून शुक्र एकादश भावाचा स्वामी होऊन एकादश भावात विराजमान राहतील आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात करतील। 23 सप्टेंबरपासून बुधही दशम भावात येतील आणि सूर्यही महिन्याच्या पूर्वार्धात 9व्या भावात सिंह राशीत तर उत्तरार्धात दशम भावात येतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडचणी कमी होतील। तुम्ही शेअर बाजारात जास्त रिस्क घेण्याच्या प्रयत्नात असाल, त्यामुळे कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी 100 वेळा विचार करणे चांगले। हा महिना करिअरच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच सावधानी बाळगण्यासारखा आहे। जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात सावधपणे वागणे आवश्यक आहे। कोणाशीही गप्पा मारण्यापासून, तुमच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करण्यापासून किंवा व्यर्थ बोलण्यापासून बचाव करा। दुसरीकडे तुमचे मन कामात कमीच लागेल। तुम्ही इतर गोष्टींमध्ये अधिक रस दाखवाल आणि कामात कमी, ज्यामुळे कार्यक्षेत्रात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याबद्दल असमाधानी होऊ शकतात, विशेषतः महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला या गोष्टींचे लक्ष ठेवावे लागेल। शुक्र आणि केतू महिन्याच्या सुरुवातीपासून तुमच्या दशम भावात विराजमान राहतील आणि दशम भावाचा स्वामी बुध महाराज महिन्याच्या सुरुवातीला अष्टम भावात राहतील, ज्यामुळे अडचणी वाढतील। 6व्या भावाचा स्वामी शुक्र महाराज आपल्या प्रयत्नांमधून तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले परिणाम देण्याचा प्रयत्न करतील, पण राहुकेतूच्या प्रभावाने अडचणी वाढू शकतात। 4 सप्टेंबरपासून बुध महाराज 9व्या भावात जातील, तेव्हा कार्यक्षेत्रात बदलाची स्थिती तयार होऊ शकते आणि तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते। त्यानंतर महिन्याच्या उत्तरार्धात
18 सप्टेंबरपासून शुक्र महाराज तुमच्या एकादश भावात जातील, ज्यामुळे परिस्थितीत चांगला बदल दिसून येईल आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर संतुष्ट दिसतील. ते तुम्हाला सर्वतोपरी मदत देतील, ज्यामुळे तुम्ही तुमचे काम आणखी उत्तम प्रकारे करू शकाल. त्यामुळे तुमची उत्पादकता वाढेल आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल. तुमच्या कामाच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे केवळ तुमच्या संस्थेला फायदा होईल असे नाही, तर तुम्हालाही महिन्याच्या उत्तरार्धात काही चांगले यश मिळू शकते. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात कमकुवत आहे. सप्तम भावात मंगल महाराज विराजमान राहतील आणि सप्तम भावाचा स्वामी बुध महाराज अष्टम भावात विराजमान राहतील, ज्यामुळे तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी संबंध बिघडू शकतात आणि याचा नकारात्मक परिणाम तुमच्या व्यापारावर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सावधगिरीपूर्वक तुमच्या व्यापारावर लक्ष देणे आवश्यक आहे. पण 4 सप्टेंबरपासून बुध महाराज तुमच्या 9व्या भावात जातील, ज्यामुळे व्यवसायाशी संबंधित अनेक लोकांशी भेट होईल, नवीन संपर्क स्थापित होतील, व्यवसायाशी संबंधित प्रवास होईल आणि त्यातून तुम्हाला चांगले परिणाम मिळण्यास सुरुवात होईल. तरीही तुम्हाला तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी चांगला व्यवहार करण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे आणि त्यांच्यातील कोणीतरी उग्रता दाखवली तर शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळणे योग्य होईल. हा महिना कौटुंबिक दृष्टिकोनातून चढउतारांनी भरलेला असेल. दुसऱ्या भावाचा स्वामी शनी महाराज महिन्याभर वक्री अवस्थेत 3ऱ्या भावात विराजमान राहतील. अष्टम भावात बसलेले बुध महाराज आणि 6व्या भावात बसलेले गुरु महाराजांची दृष्टी दुसऱ्या भावावर असेल, ज्यामुळे परिस्थिती हळूहळू ठीक राहील. कुटुंबातील लोक एकमेकांबद्दल काही प्रमाणात तणाव अनुभवतील, पण परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चौथ्या भावात राहूची उपस्थिती आणि दशम भावात शुक्र आणि केतूचा प्रभाव तसेच मंगल आणि गुरूंची दशम भावावर दृष्टी कौटुंबिक जीवनात काही तणाव वाढवू शकते. मातापित्यांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र एकादश भावात जातील, तेव्हा सूर्य आणि बुध तुमच्या दशम भावात विराजमान होतील, ज्यामुळे वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल, घरात चांगली स्थिती निर्माण होईल, नवीन संपत्ती खरेदी करण्याची योजना तयार होऊ शकते, घराची उत्पन्न वाढेल आणि वडील आपल्या समजूतदारपणाने कुटुंबाचे योग्य मार्गदर्शन करतील. काही हलक्या-फुलक्या अडचणी वगळता कोणतीही मोठी समस्या दिसत नाही आणि तुम्हाला दिलासा मिळेल. भाऊ-बहीण त्यांच्या कार्यक्षेत्रात कठोर मेहनत करतील, पण हा वेळ आवश्यक असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्याशी त्यांचे संबंध काहीसे तणावपूर्ण असू शकतात, पण महिन्याचा उत्तरार्ध आला की ते पुन्हा मृदू होतील आणि तुम्ही एकमेकांवर प्रेम अनुभवाल, ज्यामुळे तुमचे कुटुंब एकत्र राहील. जर तुम्ही एखाद्या प्रेमसंबंधात असाल तर तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात चांगली नाही. शुक्र महाराज पंचम भावाचा स्वामी होऊन दशम भावात विराजमान राहतील आणि सप्तम भावात बसलेल्या मंगळाकडे पाहतील, ज्यामुळे तुमच्या प्रेमसंबंधात काही वाद होऊ शकतो. तुमच्यातील अहंकार आणि क्रोधामुळे तुमच्या नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवणे चांगले. 18 सप्टेंबरच्या आसपास जेव्हा शुक्र महाराज एकादश भावात जातील, तेव्हा तुमच्या प्रेमात गोडी येईल, तुमच्या नात्याची तीव्रता वाढेल आणि तुम्हाला तुमच्या प्रेमातून काही गोष्टी प्राप्त होतील. विवाहेच्छुकांना विवाहाचा योग येऊ शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास महिन्याच्या सुरुवातीला काही अडचणी असतील. सप्तम भावाचा स्वामी बुध महाराज अष्टम भावात विराजमान राहतील, सप्तम भावात मंगल राहतील, ज्यामुळे पतिपत्नीत तणाव होऊ शकतो. पण 4 सप्टेंबरच्या आसपास बुध 9व्या भावात जातील, तेव्हा नात्यात गोडवा येईल. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात 18 सप्टेंबरच्या आसपास शुक्र महाराज एकादश भावात जातील आणि शनी महाराजाची सप्तम भावावर दृष्टी पडेल, त्यामुळे नात्यात नवी गोडी निर्माण होईल.
तुमच्या नातेसंबंधात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही एकमेकांना प्रोत्साहित करून मोठी कामगिरी करू शकाल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर गुरु महाराज 6व्या भावात असतील, शनी महाराज 3ऱ्या भावात असतील आणि अष्टम भावात बसलेल्या बुध महाराजांचा 6व्या भावावर दृष्टी राहील, ज्यामुळे आरोग्याबाबत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण शनी महाराजाची 6व्या भावावर दृष्टी नसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. तरीही काळजी घेणे चांगले. गळ्याचे संक्रमण, श्वसनाशी संबंधित काही समस्या, सर्दीतापाची समस्या, त्वचेची समस्या यांसारख्या तक्रारी होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पहाटे लवकर उठून योग आणि प्राणायाम करणे आरोग्यासाठी चांगले ठरेल. तणावग्रस्त स्थितीत योग आणि प्राणायामाचा अधिकाधिक वापर करा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याचे रक्षण करू शकता. या काळात स्वतःच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि चांगल्या गोष्टींचे सेवन करा, नाहीतर काही समस्या होऊ शकतात. धन्यवाद.